नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. पती पत्नीचे नातं 7 जन्माचं मानलं जातं, पण जेव्हा हेच नातं एखाद्या व्यक्तीकडून जपलं जात नाही आणि ते तोडण्यासाठी एक जण दुसऱ्याचा जीव घेतो, तेव्हा हे पवित्र नात्याचं कलंकित होतं. अशीच एक धक्कादायक घटना नवी मुंबईतील एरोली येथील समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकरासाठी स्वतःच्या पतीची निर्घृण हत्या केली. महिलेने तिच्या रिक्षा चालक प्रियकराच्या मदतीने 50 वर्षीय पती बलराम सूर्यनाथ कुशवाहा याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. इतकेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे 3 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. तब्बल 11 महिन्यानंतर पोलिसांना या अंध हत्येचा छड लावला आणि पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार बलराम कुशवाहा हे एरोलीतील यादव नगर परिसरात पत्नी आणि 2 मुलांसह राहत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मेहनत करत होते. दरम्यान त्यांनी 40 वर्षीय पत्नी सुनीता कुशवाहाचे घनसोली येथे राहणाऱ्या 30 वर्षीय रिक्षा चालक राहुल दशरथ प्रजापती यांच्यासोबत प्रेम संबंध जोडले. बळीराम यांनी पत्नी या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली होती. ते त्याला सातत्याने विरोध करत होते. त्यामुळे घरात वारंवार विवाद होत होता. या वादांमुळे त्रस्त झालेल्या सुनीता आणि तिच्या प्रियकर राहुल यांनी आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या अडथळा दूर करण्यासाठी बळराम यांची हत्येचा कट रचला. हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेहाचे 3 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. सुमारे 8 महिन्यानंतर बळीराम यांच्या सख्या भाव गावाहून एरोलीत परत आले आणि त्यांनी बळीराम घरी नसल्याचं पाहून संशय आला. त्यांना तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची घातपात शक्यता व्यक्त करत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी सुनीता कुशवाहा आणि राहुल प्रजापती या दोन्ही मुख्य आरोपींना खून आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली. या धक्कादायक प्रकरणामुळे यादवनगर आणि घनसोली परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृत बळीराम आणि त्याच्या कुटुंबियांच्या न्यायालयाकडे आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा द्यावी याची मागणी केली. दरम्यान पोलीस फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं मृतदेहाचे अवशेष आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.